उपमुख्यमंत्र्यांना तुमची भेट झाली का? काय नेमकं काम होतं आज आणि कशा संदर्भात आपली भेट? विधान परिषदेच्या निवडणुका या ठिकाणी लागलेल्या आहेत. कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटलांच्या माथाडी संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते, आमचे पदाधिकारी आज उपमुख्यमंत्री माजी नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आज भेट घेण्यासाठी आले. मला विधान परिषदेमध्ये संधी मिळावी हा एक मुद्दा होता. काही माथाडींची प्रलंबित प्रश्न आहेत, जी नागपूर अधिवेशनामध्ये बैठक झाली तिची अजून कारवाई झालेली नाही. उदाहरणार्थ काही महिन्यापासून नाशिक जिल्ह्यातले 1 ते 1.5 महिने झाले काही व्यापाऱ्यांनी जाणीवपूर्वक माथाडी कामगारांना कामापासून वंचित ठेवलेला आहे. तो एक विषय आहे. त्याबद्दल गिरीश महाजनांना सूचना आणि माथाडींच्या प्रलंबित प्रश्न. कालच नवी मुंबईमध्ये बाजार समितीच्या मार्केटचं पाणी बंद केलं. पुनर्बांधणीच्या नावाखाली परत भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे. आणि मूळ मुद्दा होता की विधान परिषदेमध्ये मला संधी देण्यात यावी. या कार्यकर्त्यांनी साहेबांची वेळ घेऊन आज साहेबांना आम्ही सर्वजण भेटलो. सर, सातारा लोकसभेमध्ये खरं तर तुमचा फायदा भाजपला अर्थात महायुतीला झाला, मात्र संधी संदर्भात काय एकूण शब्द वगैरे दिलेला आहे का विधान परिषदेवर? कसं होतं, 2019ला पक्षातनं मी शिवसेना आणि बीजेपीच्या माध्यमातून निवडणूक लढवले होते. मला त्यावेळेला खूप अपेक्षा होती, परंतु भारतीय जनता पक्ष हा फार मोठा पक्ष आहे. अशा परिस्थितीमध्ये शांततेने आणि वेट अँड वॉच हे करणं फार गरजेचं आहे. कालच्या 24च्या निवडणुकीमध्येही मी त्यामध्ये होतो, परंतु आमचे छत्रपती उदयनराजे भोसलेंनी खूप ताकद कमी पडली. परंतु तरीही साहेबांप्रमाणे आम्ही 2 पावलं मागे राहिलो आणि छत्रपती उदयनराजे भोसलेंचं आम्ही त्या ठिकाणी काम केलं. ते त्यांच्या जुन्या संबंधांमुळे, नाते परिस्थितीमुळे ते निवडूनही आले. आता प्रयत्न केलाय परत एकदा की विधान परिषदेमध्ये संधी मिळावी. बघू, पक्ष महाराष्ट्र भारतीय जनता पक्ष आणि केंद्रातले नेते काय जबाबदारी देतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.